कुंडलीकर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुका म्हणे वागावे कसे, असे नको, कसे वागायचे ते सांगतो. आता तुम्ही कसं वागतासा ते सोडून द्यावं आणि कसं वागायचं ते सांगितलंय तुकारामाने. ते भक्ती नाही, चांगलं वागलं तरी सुद्धा देव भेटतोय. भक्ती करायची पाहिजे, काही काही गरज नाही. संतापासे बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा ऊर फोडी. संतांच्या जवळ जे देवाचे भक्त आहेत, हरिजन आहे, हरिभक्त आहेत, तर त्यांच्याजवळ मर्यादा सांभाळून त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी बसावं, वागावं, अगदी आदरपूर्वक त्यांना आदर द्यावा, मान सन्मान द्यावा. हलकटाचा धंदा ऊर फोडी, म्हणजे हलकटपणाचा जर उद्योग केला तर निष्कारण घात होण्याचा संभव होतो. ऊर फुटतोय म्हणजे मरतोय, हार्ट अटॅक येतोय. बासर तो भुंके गाढवाचे परी, बासर म्हणजे स्वैर वागणारा. तो गाढव कसं वरडते तसं तो गाढवाचे परी, गाढवाप्रमाणे तो जो स्वैर वागणारा माणूस असतो तो फुंकत असतो. जडे पाठीवरी दंड तेणे, मग गाढवाच्या पाठीवर कसे काठीचे तडाखे विसतात, दंड म्हणजे काठी, तसे ह्या माणूस असा जर बडबडायला लागला, काहीतरी त्याला भुकायला लागला, तर त्याच्या पाठीत दंड पडतात, काठीचे घाव पडतात. समय नेणे ते वेडे चहाटळ, अवगुणाचा ओंगळ मान पावे. म्हणजे कोणत्या वेळेला काय करायचं हे सावट असणाऱ्या त्या वेड्या माणसाला कळत नाही. तो वेडा माणूस सावट असतो आणि वाईट अवगुणाचे, वाईट गुणाचे, वाईट असे तो वाईट असा त्याला मान मिळतो. वाईट गुणाचा वाईटच मान मिळतो. तुका म्हणे काय वाया चाळवणी, पिट पिट घाणी हगवणीची. तुकाराम महाराज म्हणतात, व्यर्थ कशाला चाळवा चाळव करता, हगवण लागल्या माणसासारखी ही घाण ओंगळ आहे, असं बडबडू नका, घाण आहे. आग्रहा नावे पाप, योगी सारावे संकल्प. कोणत्याही गोष्टीबद्दल दुराग्रह करणे हे पाप आहे. हे असंच व्हायला पाहिजे, हेच व्हायला पाहिजे, अगदी माझ्या मनाप्रमाणेच व्हायला पाहिजे, असा कधीही आग्रह करू नये. तर ते पाप म्हणायचं. योगी लोकांनी असे दुराग्रह संकल्प दूर ठेवावे. योगी लोक सुद्धा जे योग हे करणारे असतात त्याने सुद्धा असे दुराग्रह बाजूला ठेवावे. सहजा ऐसे भांडवल, असो निका सारा बोल. सहज स्थितीत आत्मानंदात राहण्याचे भांडवल जवळ असताना उगीच का बोलत बसावे. तैन भेटे ते काय मना अंगीचे उपाय. आपले मनावर ताबा मिळवल्यावर कोणती वस्तू अप्राप्य आहे, मन ताब्यात ठेवलं पाहिजे. मन ताब्यात जर ठेवलं तर सगळी गोष्ट, कुठलीही वस्तू आपल्याला काहीही प्राप्त होऊ शकते. तुका म्हणे धरी सोय, वासनेची फोडा डोय. तुकाराम महाराज म्हणतात, मनोनिग्रह करा आणि वासनेचं डोकं फोडा. वासना म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, अशा ज्या वासना असतात ह्या वासना घालवून टाकायच्या. की म्हणजे त्या खाण्याच्या असतील, व्यसनाच्या असतील, वस्तू मिळवण्याच्या असतील, तर ह्या सगळ्या ज्या वासना आहेत, हे अमुक अमुक पाहिजे, हे काय पाहिजे, तर ह्या सगळ्या वासनांचं डोकं फोडून टाका, म्हणजे वासनांचा नाश करून टाका. चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागून या. नारायणा आता चला पुढे व्हा आणि आपल्या भक्तापुढे दंडवत घाला.
भैसवेला परी पुत्र राज्य करी, पिता वाहे श्री आज्ञा त्याची. ही त्या देवा तुमचेच कल्याण आहे. देवाला तो म्हणतोय, देवा नारायणा तुम्ही आता पाया पडा, दंडवत घाला, देवाला म्हणतोय. कसं एखादा राजा आपल्या मुलाला गादीवर बसतो, मुलाला जर राज्याभिषेक दिलं राजानं, त्याला बापानं सुद्धा त्याला नमस्कार करायला पाहिजे. असं पिता वाहे श्री आज्ञा त्याची, तर बाप त्याची आज्ञा मान करतो. तुका म्हणे आहे ठाईचा सीमान, आता अनुमान कासे आता. तुकाराम महाराज म्हणतात, हा पूर्वीपासून चालत आलेला रिवाज आहे. मग मी सच्चिदानंद पदाला पोचलेला भक्त आहे. देवा तुम्ही मला कचमसता आहात, तुम्ही कचवसता का मला माझ्या पाया पडताला? माझ्यासुद्धा तुम्ही पाया पडले आहेत. मी सुद्धा परब्रह्म तुमच्या रूपाचाच आहे. प्रपंच परमार्थ संपादोनी दोन्ही, एकही निरानी न घडे त्यासी. प्रपंच करायचा म्हटला तर प्रपंच करायचा आणि परमार्थही करायचा, भजन वगैरे देवाची भक्ती करायची. या दोन्ही जर गोष्टी करायच्या ठरल्या तर एक सुद्धा घडत नाही. तो प्रपंच देव ना संसार, तुका अधोहीकडे चोर. देवाकडे बी त्याचं काय होत नाही, इकडेही काय होत नाही, तो चोर होतोय. दोही पेवावरी ठेवू जाता हात, हेवटी अपघात शरीराचा. दोही पेवावरी, एका पेवावर हात ठेवायचा का नाही. ह्या पेव म्हणजे जमिनीमध्ये धान्य वगैरे ठेवण्यासाठी एक असा खड्डा खणलेला असतो आणि मातीनंच त्या पांढऱ्या मातीनं त्याला गिरावा केलेला असतो, त्यात ते धान्य ठेवतात. तर धान्य ठेवायचं तर एका पेवावर हात ठेवायचा नाही. इकडच्या एका पेवा हात ठेवायचा, तिकडच्या एका ठेवायचं. आणि आज जर पेवात पडला तर तो मेलाच, कारण तिथे आत कार्बन डायऑक्साईड वायू असतो. दोही पेवा नाही, दोन दरडाला हात ठेवायचा. एखादा दरडा वड्याच्या ह्या दरडाला तर ठेवून त्या दरडा, दोन्ही दरडा ठरवून गेला वाहून, म्हणजे एक दरडा तरी घट झाला पाहिजे ना. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. तुकाराम महाराज म्हणते, असा जो माणूस आहे संसार बी करतोय परमार्थ बी करतोय, त्याला दोही बाजूनं धक्का बसतोय आणि तो शेवटी नरकात पडायची पाहिजे. ती संसार बी होत नाही आणि त्याचा परमार्थ बी होत नाही. आता पुढचा हे आहे, तुका म्हणे वागावे कसे, एवढे 2-3च अभंग आहेत. आता पुढं असा आहे, तुकारामाचे अभंग पाण्यात बुडविले. तुकाराम महाराजांचे कवित्व करत होते, तर कवित्व करण्याचा अधिकार आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्राह्मणाला फक्त अधिकार आहे कवित्व करायचा. आणि ब्राह्मण सोडून जर इतरांनी कवित्व केलं तर तो गुन्हा आहे. धर्मशास्त्राप्रमाणे धर्माचा गुन्हा आहे. आणि हे धर्मशास्त्र कोणतं, तर हे धर्मशास्त्र मनुस्मृतीमध्ये जे सांगितलंय ते धर्मशास्त्र आपल्या हिंदू धर्माला लागू आहे. मनुस्मृतीच्या अगोदर आर्य चाणक्याची चाणक्य नीती म्हणून होती, तो कायदा होता. पण त्या आर्य चाणक्याचा तो कायदा तो कायदा मनुस्मृतीवाल्यांनी रद्द करून टाकला. आणि ते मौर्य म्हणून बृहद्रथ मौर्य नावाचा एक राजा होता मौर्य वंशातला. आणि त्या मौर्य वंशातल्या बृहद्रथ मौर्यानं आपला सेनापती पुष्यमित्र शुंग म्हणून एक ब्राह्मण ठेवलेला होता. बृहद्रथ मौर्य हा क्षत्रिय होता. तर तो राजा होता आणि तो सैन्याच्याशी पाहणी करीत निघाल्यानंतर
तो पुष्यमित्र शंभू जो सेनापती ब्राह्मण होता त्याने त्या राजाचं मुंडकं उडवलं आणि आपण राजा झाला. म्हणून त्या आर्य चाणक्यानं लिहून ठेवलं आपल्या पुस्तकात, कधीही ब्राह्मणाला सेनापती नेमू नका, कधीही ब्राह्मणाला पंतप्रधान करू नका. केलं सारखे तुम्हाला भोगायला येईल. आणि ते आलं त्याला भोगायला. आणि मग ही मनुस्मृतीचं, तर हे मनुस्मृती ही चाणक्य नीती मागं पडली बृहद्रथ मौर्याच्या नाशानंतर. आणि मग पुष्यमित्र शंभू गादीवर आला आणि मग त्यांच्या काळामध्ये मनुस्मृती आली, ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण झालं. आणि त्या मनुस्मृतीमध्ये असं लिहिले की ब्राह्मणाशिवाय इतरांनी हे शाळा शिकायचं नाही, संस्कृत शिकायचं नाही आणि कविता व काव्य वगैरे काही ते करायचं नाही. आणि जर काव्य केलं तर ते पाण्यात बुडवून टाकावं अशी शिक्षा आहे त्याला. आणि जर ते ब्राह्मणाचा वेदाचं वेद किंवा संस्कृत शिकला तर त्याची जीभ कापून टाकावी असं आहे. जर ते वेद कोणते म्हणत्याला ऐकलं तर त्याच्या कानामध्ये शिसं तापून वतावं असं त्या मनुस्मृतीत लिहिलं. म्हणजे हे जे धर्माचं ज्ञान आहे ते ब्राह्मणाने कुणाला, म्हणजे खरं जे विद्या आहे ते कुणाला शिकूच दिली नाही. 4000 वर्ष असं झालं. अलीकडे हे सक्तीचा कायदा बिदा सगळे 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यात सक्तीचा कायदा केला. आणि नंतर महात्मा फुलेंनी 1848 साली पुण्यामध्ये मुलींची शाळा काढली, मुलांच्या शाळा काढल्या. इंग्रज सरकारी थोड्या थोड्या शाळा चालवित होतं. नंतर शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये काही शाळा काढल्या आणि तो सक्तीचा कायदा 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी केला. आणि आता सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आहे. तरीसुद्धा अजून ढोरं त्याली पोरं अजून ढोरच राखीत फिरतात गोरगरिबांची. आणि भटके विमुक्त हे कोल्हाटी वगैरे आहेत ना, हे गुराळावरली मळी गोळा करून ते करतात, ते तसंच करतात. अजून अनेक लोक ते कोलाट्याचा खेळ करणारे कोलाट्याचाच खेळ करत असतात. अनेक लोक साप डोक्यावर घेऊन फिरणार ते सापच घेऊन फिरतात. आता हे आहे आपल्याकडे जरा तरी अवस्था आहे की बिहारच्या वगैरे बाजूचे लोक इकडे येऊन गोठ्यातनी राहतात. त्या ह्याच्या बाजीरावाच्या ह्याला ढेरेवाडीच्या त्या गोठ्यामध्ये बिहारचे नवरा बायको तिथे येऊन दोन जोड्या राहिलेले आहेत. की अजून स्वातिक सरकार काही करीत नाही, नुसतं निवडणुका तापास सगळं मागतं. लोकांना रोजगार देणं वगैरे काही कामच नाही त्या ठिकाणी. तर अशी अवस्था गोरगरिबांची ह्या देशामध्ये आहे. कारण त्यांना ह्या आपल्या देशामध्ये शिक्षण नाही ही पहिली गोष्ट. शिक्षणामुळं दारिद्र्य वाढतं, ते शिक्षणामुळं वाढतं. शिकलं की मग दारिद्र्य कमी होऊन जातं, त्याला विचार करायची पद्धत येते. तर तुकारामाने हे कवित्व केलं म्हणून ते तुकारामाच्या विरुद्ध वाघोलीचे रामेश्वर भटजी होते, रामेश्वर शास्त्री. त्या रामेश्वर भटजीकडे तक्रार केली की आज तुकाराम कवित्व करतो. मग तुकारामाला वाघोलीकर भटजीने बोलवून आणलं. त्याची चौकशी झाली त्याच्या धर्मपीठावर. आणि तुम्हाला हे करता येत नाही. तुकारामाने बरंचसं सगळं सांगितलं, मी कसं करतोय, मी कसं योग्य आहे काय आहे. पण शेवटी त्याने धर्मपीठाचा निवाडा दिला आणि म्हणजे तुम्हाला शिक्षा आहे की तुम्ही ते सगळे अभंग केलेले पाण्यात बुडवायचे. मग ते पाण्यात बुडविल्यानंतर तुकाराम 13 दिवस तिथं उपाशी बसले, देवाचं भजन करायला लागले. 13 दिवस काही अन्न न खाता राहिले ते भाऊ. 13 दिवस, 13 तास नव्हं, 13 दिवस उपाशी राहिला. आणि मग देव आला. उगाच देव सजासजीत नाही की देवासाठी सुद्धा अगदी असं जीवावर तयार व्हायला लागते, मग देव येतो. भूतबाधा माघरी हे तो आश्चर्य गा हरी. तुकाराम महाराज म्हणतात, करावे एक तर दुसरेच घडते अशी ही भूतबाधा आमचे घरी झाली आहे. मी हे अभंग करायला गेलो आणि हे काय पाठीमागं भूत माझ्या मागं लागलंय. झाला भक्तीचा कळस आले वस तीस दोष. मी देवा माझी जी भक्ती आहे हे भक्तीचा कळस झाला.
त्यामुळे तुझी देवा प्राप्ती नव्हता अभिमान अंगी संगी संचरला आहे. मी कवी आहे का अभंग करतोय काव्य करतोय असा मला अभिमान झाला. हे भूत माझ्या अंगात आलं. आले वसतीस दोष, माझ्या अंगात हे दोष वस्तीला आले आहेत. जागरणाचे फळ दिली जोडून तळमळ. मी जागून जागून जे काय हरिजागरण केलं देवाचं, त्यामुळं माझ्या मनाची तळमळ सुरू आहे. तुका म्हणे देवा आहाच कळो आली सेवा. आणि आता मला असं कळलं ही सेवा तुझी मी फुकट केली, असं माझी सेवा फुकट गेली. आहात म्हणजे फुकट गेली असं वाटायला लागले. नाही जो वेचला जीवाच्या त्यागे, तोवरी वाऊगे काय बोलो. जोपर्यंत जीवावर उदार होऊन भक्तिमार्गाला लागलो नाही तोपर्यंत उगीच कशाला बोलावं. तुकाराम महाराज म्हणतात, जाणीवले आता करी ए उदेश, जोडी किंवा नाश तुमची 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 जीवे. आता मला हे कळत आहे की देवा तुझी प्राप्ती तरी होईल किंवा मी प्राणत्याग तरी करीन. या दोन्हीशिवाय दुसरं काय होणार नाही. मी प्राणत्याग करणार आहे. तू जर मला प्राप्त झाला नाहीस तर, मला भेटला नाहीस तर. ठाईचेची आले होते ऐसे मना जावे, ऐसे मना दृढ झाले. मला असं वाटत होतं की आपण मुळातच माझा विचार आलता की दूर अरण्यात जाऊन बसावं, या लोकांची मला संगत सुद्धा तोंड सुद्धा बघू नये असं वाटतंय. तुका म्हणे मग वेचीन उत्तरे उद्देशले खरे झाल्यावरी. तुकाराम महाराज म्हणतात, मी मनात धरलं आहे ते जर खरं झालं तर मग तुमच्याबरोबर बोलून. तोपर्यंत देवा तुमच्याबरोबर मी बोलणार सुद्धा नाही. करू कवित्व काय नाही आता लाज, मज भक्त राज हासतील. आता मी ईश्वराच्या अनुभूतीशिवाय कवित्व करू लागलो तर मला लाजच नाही असे म्हणावे लागेल. मला आता तुझे अभंग बडवले, मग तुझी अनुभूती आली पाहिजे. तू देवा इथं आला पाहिजेस. नाहीतर मग मला निर्लज्ज म्हणतील कशासाठी कविता करतोय, देवच नाही तुला मिळत तर. आता आला एका निवाड्याचा दिस, सत्यावीन रस विरसला. आता निवाडा व्हायची वेळ आलेली आहे, निकाल लागायची वेळ आहे की सत्याखेरीज जो रस आहे तो जो निर्तो नाश व्हायची पाळी आलेली आहे, विरस व्हायचे आहे. अनुभवाविन कोण करी पाप, रीतेची संकल्प लाज व्हावी. आता याचा सत्य नसेल तर सर्व फुकट होईल. ईश्वराचा अनुभव आल्याखेरीज हे कवित्व करण्याचे पाप कोण कशाला करील. मला ईश्वराचा अनुभव आलेला आहे, देवानं मला बोलवलं आहे म्हणून मी हे बोलतोय. आणि नाहीतर मी हे पाप कशाला मी केलं असतं असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे आता न धरवे धीर, नव्हे जीव स्थिर माझा मज. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता धीर धरवत नाही. देवाचा अनुभव आल्याशिवाय माझा जीव तळमळायचा थांबणार नाही. मला देवाचा अनुभव आला पाहिजे असं तो म्हणला. म्हणजे तो उपाशी बसलाय आणि देवा तुझं आता तुझं काहीतरी दाखव, तू प्रत्यक्ष इथं रूप दाखव किंवा तू आहेस याची प्रचिती लोकांना येऊ दे. नाहीतर मग उगाच कसं माझं हे कशाला करू असा त्यानं हे मांडलाय, प्राण मांडलाय, म्हणजे पण मांडलाय आणि तो निर्धार करून उपोषणला बसलेला आहे. नाही ऐकत तुम्ही माझे बोल, कास हे फोल उपणू भूस. देवा तुम्ही माझं जर ऐकणार नसाल तर हे फोलकाट आहेत ते आपण उपणणे म्हणजे वारं देणे. वारं द्यायचं फोलकाट, खाली काय धान्य मिळणार, तांदूळ मिळणार काय नाही, फोलकाट उडून सगळे जाणार आणि मोकळच राहतात. मी कशाला हे फोलकाट हे करू. तू जर मिळणार असेल, तुझी प्राप्ती व्हायली असेल तर मी हे सगळं बोलणं चांगलं. तुझी प्राप्ती होत नाही देवा तर मी कशाला हे बडबडत बसू फुकट.
एसी ते करीन बैसलिया ठाया, तुची बुधावया जवळी देवा. तू मला बुधावया म्हणजे समजूत घालायला, मला समजूत घालायला तू जवळ आला पाहिजेस. आणि तू जवळ येण्यासाठी जे करायला लागेल ते मी करीन, असं तुकाराम म्हणतात. करावे ते केले सकळ उपाय, आता पाहो काय अजूनही वास. देवा, तुझ्या प्राप्तीसाठी, तू इथं येण्यासाठी जे करायचं होते मी सगळं केलं. आता तुझे किती दिवस मी वाट बघू, किती वेळ तुझी वाट पाहत बसू. तुका म्हणे आला आज्ञेशी शेवट, होऊन या नीट पाया पडू. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुमच्या आज्ञेची अखेर झाली, आता मी तुमच्या पाया पडतो. केल्या पुरती आळी, काही होते टाळाटाळी. मुलाने हट्ट केल्यावर काहीतरी थोडे बहुत देऊन त्याची बोळवण केली जाते. पोरानुस काय सगळं जर मागितलं तर काय तर थोडं बहुत घालू त्यात. सत्यसंकल्पाचे फळ होता न दिसेची बळ. सत्यसंकल्पाच्या फळाची प्राप्ती होईल असे दिसत नाही मला. तुम्ही काहीतरी टाळाटाळ करशील आणि काहीतरी देशील असं वाटतंय मला. काय मुख्य काय मिळणार नाही असं देवा वाटतंय. दळणाच्या ओव्या रित्या खरे मापे घ्याव्या. की जात्यावर जे दळणाची गीत ओव्या म्हटल्या जातात, ती खरी समजू नयेत. जात्यावर काही आपलं त्याच्यावर करमणूक व्हावं म्हणून स्त्रिया हे म्हणतात, ते काय खरं नसते ते. परंतु खरं हे काहीतरी केलं पाहिजे. कबीर एकदा म्हणत होते, कबीर एकदा असे पहाटेच देवाची भक्ती करावी, पहाटे देवाचं पुस्तक वाचावं, पहाटे सगळं करावं. पहाटेला रामप्रहर म्हणतात आणि त्यावेळेला हे सगळं करावं. म्हणून कबीर काय करायचे, भक्त कबीर ते मुसलमान बी साधू होते आणि हिंदू बी त्यांना साधू म्हणायचे. तर दररोज पहाटे हातात कंदील घ्यायचा आणि ते गावातनं फेरी मारायचं. गावातनं ते दोह्या म्हणत असा, अभंग म्हणत नाही, दोहे म्हणत असत. ते हिंदीमध्ये ते दोहे, त्यांना हिंदी कबीराची जी पदा आहेत ते दोहे. तर एकदा ते कबीर असे पहाटे गावातनं ते भजन म्हणत निघालते. तर एक बाई जात्यावरती गाणं गात होती आणि ते गाणं काय होते की तिच्या भावानं जे आहे तिला एक नथ करून दिलेली होती. मग ती भावाचं गुणगान गायत होती, माझा भाऊ चांगला आहे, माझा हे आहे म्हणून ती. मग कबीराला ते आश्चर्य वाटलं. मग कबीर काय म्हणाले, नथ दिया जिस यार ने, उसका सिमिरन बार ही बार. ज्यानं नथ दिली त्याचं तू सारखं स्मरण करतीस, लेकिन नाक दिया जिस यार ने, उसको भूल गई नार. ज्या देवानं नाक तुला दिले ते तू त्याला ती विसरलीस आणि नथ दिली त्याचं सारखं जात्यावर काहीतरी म्हणत असते. हे जात्याचं फुकटच असते. काय ते आपलं बोलायचं म्हणजे करमणूक व्हावी म्हणून बोलतात, काही त्यात चांगलं असतं, हे असतंय. तुकाराम महाराज म्हणतात, माझं जे अभंग आहे ते जात्यावल्या ओव्या नाहीत. मी देवा तुझी भक्ती तुला आळवण्यासाठी, तुझ्या प्राप्तीसाठी मी हे अभंग करतोय. ठीक आहे, जात्यावले गीत नव्हत. तुका म्हणे घाटी साटू कोरडा शेवटी. तर ते म्हणते तो वरचाच आपण सुरू आहे ना. आता नेम झाला याच कळसी विठ्ठला, हाती न धरी लेखणी, काय भुसकटते वाणी. हा वरचा दळणाच्या ओव्या 22-27. दळणाच्या ओव्या रित्या खऱ्या मापे घ्याव्या. त्या उगाच करमणुकीसाठी असतात. जाती उखळी चाटू
तुका म्हणे राज्य घाटू. तुकाराम महाराज म्हणतात जाती उखळे मुसळे लाकडी पळ्या ताक करण्याची रवी इत्यादी हातारांचा वापर करून युद्ध जिंकता येत नाही. तर युद्ध जिंकायचं असतं तर ती तलवार म्हणजे भाले बंदूक हेच लागतंय, शस्त्र लागतात. त्याचे पळी चमचे घेऊन ते चालत नाही. तसं देवात हे अभंगच लागतात देवाच्या प्राप्तीसाठी. जात्यावरच्या उभ्यानं अभंग ते देव प्राप्त होत नाही असं त्याला म्हणायचं आहे. आता नेम झाला याच काळा कळसी विठ्ठला. विठ्ठला आता अखेरला कळस म्हणून मी मनाशी निश्चय केला आहे. मी यापुढे हाती न धरी लेखणी काय भुसकट ते वाणी. देवा माझे हे अभंग पाण्यातून वर आले पाहिजे, तरले पाहिजे. आणि हे 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 जर होत हे जर तू करणार नसती तर आता मी हातात लेखणीसुद्धा धरणार नाही. आणि काय भुसकट ते वाणी, मी उगाच हे भुसकट वाणी उगाच कशाला करायची. देवाची प्राप्ती होईल असं चांगलं मला भजन करायचं आहे, चांगले अभंग करायचे आहे. जाणे तेणे काळ उरला सारी न सकळ. आता त्याला जो काळ आहे या पुढील काळात मला जसे कळेल त्याप्रमाणे मी चालवीन. तुका म्हणे घाटी चाटू कोरडा शेवटी. तुकाराम महाराज म्हणते शेवटी कोरडा झालेला घसा कसा तरी चाटीत बसन, पण मी का देवाचे माफ करणार नाही. तुझी प्राप्ती मला झालीच पाहिजे. भावावे संतोष तुम्ही यासाठी सायास. देवा तुम्ही संतुष्ट व्हावे म्हणून मी हे सायास करतोय. करी आवडी वचने पालटून क्षणक्षणे. तुम्हाला आवडणारी वचने मी क्षणोक्षणी बोललो आहे. द्यावे अभयदान भूमी न पडावे वचन. देवा तुम्ही मला अभयदान द्या, घेऊ नकोस म्हणून मला काहीतरी आश्वासन द्या. माझं जे बोलणं आहे मी जे मागतोय ते खाली पडू देऊ नका, ते उचलून धरा, माझ्या मागण्याला मान द्या. तुका म्हणे परस्परे काही वाढवी उत्तरे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या आमच्यात काही संवाद बोलाचाली व्हावी. बोलता वचन असा पाठ मोरे मदभाव बरे खळो आले. देवा मी बोलतोय आणि तुम्ही पाठ करून माझ्याकडे उभा राहिला आहे. मला हे सगळं समजून आलं, तुम्ही माझ्याकडे पाठ केलेली आहे. ते मागितले नये अरुचने हाती नाही वरी सत्ता आदराची. मी जे मागितलेलं आहे आता मला तुमच्या मनातील भाव खोलून आलेला आहे. देवा मी जे मागतो त्याबद्दल तुम्हाला अप्रिती आहे. अरुची म्हणजे अप्रिती आहे आणि आदरही नाही माझ्या बोलण्याचा. समाधानासाठी लाविलासही कान चोरले ते मन दिसत असा. पण तुम्ही मन चोरून बसला आहात आणि समाधानकारक ऐकायला मिळावे म्हणून मी कान लावून बसलोय आणि तुम्ही मन चोरून बसलाय. तुका म्हणे आम्हा तुमचेची फंद वरदळ छंद कळ येती. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे हे वरवरचे छंद फंद आम्हाला चांगले कळतात, तुझी ही फसवाफसवी. काशासाठी बैसो करून या हाट वावगा बोभाट डांगोरा. देवा आता हा विनाकारण बाजार भरून, हाट म्हणजे बाजार, मी हा भरून नामाचा तुझ्या बाजार भरलाय आणि कीर्तीचा बोभाटा मी कशाला करीत बसू. देवा तुझी कीर्ती अशी आहे तशी आहे म्हणायला. काय आले एका जीवाचा उद्धारे पावशी उच्चारे काय होते. एखाद्या जीवाचा उद्धार केला तुम्हाला काय अवघड आहे काय. माझा उद्धार केला तर मी एक जीव आहे, माझा उद्धार केला असा काय तुम्हाला अवघड आहे का देवा, असं तो तुकाराम म्हणतो. पावसी उच्चारे काय होतो. तू जर नामाच्या उच्चाराने देवा तू पावतोस आणि मग माझा उद्धार कराय काय बिघडते सांगा.
नेदी पट परी अन्ने तो न मारी आपुले थोरी साठी राजा. राजा आपल्या मुलाला गादीवर बसू देत नाही, राजपद देत नाही, पण निदान जेवाय तरी वाढते का नाही. तसं देवा तुम्ही हे बाकीचं काय देऊ नका, पण तुम्हाला भेट तरी दिसेला का नाही. पण अन्नाखेरी तो उपाशी मरू देत नाही, अन्न पाणी देतो. हे कशासाठी, तर राजानं आपला थोरपणा, आपल्या पोराला जेवायला सुद्धा वाटलं तर राजाची लायकी त्यात जाते ना. तसं तसं तुम्ही जर तुमची लायकी देवा घालून घेऊ नका, मला जरा मला माझ्याकडे या असं तो म्हणतोय. तुका म्हणे आता वेरले तरी मग कोण करी दुकान हा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर माझा अंगीकार केला नाही तर मग मी हा कवित्वाचा पसारा कशासाठी करू. तुम्ही माझा अंगीकार केला पाहिजे. आता पुढचं म्हणलंय, माझा मज नाही आला उबगतो काही. आता मला काही कंटाळा आलेला नाही, पण तुमच्या नामासी ततन नव्हता थोर वाटे शिण. मला काय, माझं काय रे, मी कस पदार्थ आहे, मी कुठल्या झाडाचा पाला. पण जेव्हा तुमचं जे नाव आहे ते नाव जे थोर आहे, तर ते त्या नावाचा महिमा जर संपला तर केवढी गोष्ट, दुःखाची गोष्ट होईल, दुःखदायक वाईट गोष्ट होईल. न पडावी निंदा कानी स्वामीची गोविंदा. गोविंद देवा, तुझी निंदा माझ्या कानाला ऐकून येऊ नये का. तर ह्या देवाची भक्ती करणाऱ्याचे अभंग बुडवून टाकले पाण्यात, काय ह्या देवाचा उपयोग आहे असं लोक म्हणतील. तुका म्हणे लाज आम्हा स्वामीचे ते काज. तुकाराम म्हणतात, देवा तुमची लाज राहावी म्हणून मी हे सगळं करतोय, म्हणून मी उपोषण मांडले. तुम्ही या इथं आणि तुमची लाज राखा आणि माझी बी लाज राखा. ते इंद्रायणी त्या अभंग बुडविल्या आणि मग काटाला हे भजन करीत बसलाय उपाशी, असे ते अभंग आहेत. काही मागणे ते आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. कोणाजवळ काही मागावे हे आम्हाला उचित नाही. न मागण्याची संतांची रीत आम्हाला ज्ञात आहे. देह तुच्छ झाले सकळ उपाधी सेवे पाशी बुद्धी राही दिसे. देह उपाधी आम्ही तुच्छ मानतो. जे उपाधी ह्या शरीरामध्ये आत्मा असतो आणि देह हा आत्म्याची उपाधी आहे. आत्म्याची उपाधी देह आहे. देह व सर्व उपाधी आम्ही तुच्छ मानतो. आमची बुद्धी देवा तुमच्या सेवेत गुंतलेली आहे. सेवेपासी बुद्धी राही दिसे. शब्द तो उपाधी अचळ निश्चय अनुभव काय नाही अंगी. शब्द ही सुद्धा उपाधीच आहे असा आमचा दृढ निश्चय झालेला आहे. तो आमच्या अंगी नाही काय. तुका म्हणे देह फाकिता विभागी उपकार अंगी उरविला. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या देहाची पंचभूतामध्ये वाटणी करून टाकली आहे आणि मी देहाभिमान रहित झालो आहे. आता मी उपकार करण्यापुरता उरलो आहे. पंचभूतांचा देह आहे. पंचभूत म्हणजे कोणतं? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पृथ्वी शरीर हे पृथ्वी म्हणजे मातीपासून झाले, पाण्यापासून झाले, तेजापासून झाले, आकाशापासून झाले आणि वायूपासून झालेलं आहे. या पंचमहाभूताचं हे शरीर आहे. तर हे पंचमहाभूताचं जे शरीर आहे, तुका म्हणे देह फाकीला विभागी. म्हणजे या पंचमहाभूतामध्ये तो फाकीला म्हणजे वाटा घालून बाजूला केला, त्याची वाटणी पंचभूतांमध्ये करून टाकली आहे. उपकार अंगी उरविला. आणि मग हे सगळं झालं
तर मी आता उपकार करण्यापुरताच उरलेलो आहे. हे पंचभूताचं शरीर आहे. मी ह्या शरीराचा काही अभिमान धरीत नाही. मागितल्यास का कर पसरी पळता भरी वाखती. देवा, तुमच्याकडे कोणी काही मागितले तर त्याच्याकडे तुम्ही काहीतरी दे म्हणून हात पसरता, आणि जो न मागता दूर पळतो त्याचा पदर धरून ओढून आणून त्याला देता. जो मागतोय, मागितल्यास कर पसरी, जो मागतोय त्याच्या पुढे देवा तुम्ही हे करता, त्याच्याकडे काहीतरी मागता, आणि जो मागित नाही त्याला पळत जाऊन त्याला देता, आणि जो मागतोय त्याच्याकडेच उलट तुम्ही काहीतरी मागता. काय आम्ही नेणो वर्म केला श्रम नेणता. देवा, आम्ही नेणो, आम्हाला काय कळतंय खरं मर्म काय आहे ते, की केला श्रम आम्ही, हे देवा तुझ्या भक्तीचा जो श्रम केलाय तो आम्ही फुकट केला असं आम्हाला वाटतंय. बोलता बोलता बरे येता रागा, कठीण लागा मागे मागे. ही चांगले, जो चांगलेपणाने तुम्हाला बोलावतो त्याच्यावर तुम्ही रागावता. बोलता बरे येता रागा, जो बरं चांगलं बोलतोय त्याच्यावर रागावता, आणि कठीण लागा मागे मागे. आणि जो कठीण शब्दानं तुम्हाला जो धारे धरतो, देवा तुम्हाला वाटेल ते वाईट बोलतोय त्याच्या पाठीमागनं तुम्ही जाता. तुका म्हणे येथे बोली असे चाली उपराठी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्याजवळ बोलण्याची चालण्याची उपराठी रीत आहे. ज्याचा जो तुम्हाला काय वाटेल तसं बोलतोय त्याच्या तुम्ही ते पाठीमागं जाता, आणि जो तुमची भक्ती करतोय त्याचं तुम्ही दाद सुद्धा घेत नाही. आता पुढचा अभंग आहे. आता तुझ पासी आम्हा प्यासी काय चाड. देवा, तुझे काय आहे ते तुझ्याजवळ ठेवून घे, आम्हाला त्याची आशा नाही. निरोधका कोंडू मन समाधान असोनी. माझ्या मनाचे निरोधन करून मी ते कोंडून कशाला घेऊ, कारण तुझे चित्त समाधान आहे. करावा तो उरे आठ खट 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 पट वाढत असे. जो प्रयत्न करावा तो निष्कारणच होतोय, आणि धडपड तेवढी घडत असते आमची. तुका म्हणे येऊनी रागा कामी भागा मुकेन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्यावर रागावून मला मिळणाऱ्या वाट्यावर का म्हणून मुकान. मला जो वाटणे देवा तुझ्या तिकडनं मिळणार आहे, माझ्या भक्तीचं जे फळ मिळणार आहे, तर तुझ्यावर रागावून मी जे माझं फल मी काय म्हणून सोडून द्यावं. आता हेची पुढे पाहो बरे आहो येथेची. मी येथे आहे, याच ठिकाणी बरं आहे. इथूनच पुढे काय होते ते पाहू. काय वाढवूनी काम उगाच श्रम तृष्णेचा. उगाच काम कशाला वाढवू, निष्कारण तृष्णेचा. तृष्णा म्हणजे आशा, हे पाहिजे ते पाहिजे, हाव. तृष्णेच्या मागे लागून श्रम होतात. स्थिरावता ओघी बरे चाली पुरे पडेना. वाहत्या ओघात स्थिर राहणे चांगले, कारण त्यात कितीही चालले तरी पुरे पडत नाही. तुका म्हणे वळिता मन आता क्षण न लगे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे मन वळविण्याला आम्हाला क्षणभर सुद्धा वेळ लागत नाही. आशा तृष्णापासून मन प्रावृत्त केले की देव आपोआप आपल्याकडे येतो. एका क्षणात देव मिळतो. पण आशा आणि तृष्णा ह्या आपण घालल्या पाहिजेत आपल्याजवळ, आपल्या मनातून. अनन्यासी ठाव एक सर्व काजे, एका विण तुझे नेणे चित्त.
जे भक्त अनन्य भावे एकनिष्ठपणाने भक्ती करतात त्यांना देवा तुझे एकच ठिकाण प्राप्त होते. न पुरता आळी देशधरी भावे हे काय बरवे दिसत असे. आळी म्हणजे इच्छा, हट्ट. देवा तुझ्याकडे जो हट्ट धरला तो जर पुरा झाला नाही तर आणि देशोधडीला आम्ही जर लागायचं झालं तर देवा हे काय चांगलं आहे का? तुझ्याकडे आम्ही हट्ट धरलाय तो आमचा हट्ट पुरवतो. आम्ही काय देशोधडीला जावं काय? हे चांगलं आहे का? लेकराचा भार माऊलीचे श्री निढळते दुरी धरी लिया. की लहान मुलाचा जो भार असतो तो माऊलीच्या श्री त्याच्या आईच्या डोक्यावरती त्याचा भार असतो. निडळ मुलाचे ओझे त्याच्या मातेच्या डोक्यावर असते आणि त्या मातेनेच त्याला दूर सारले तर ते दुर्दैव म्हणावे लागेल. त्याने तो म्हणतोय निडळ ते दुरी धरी दिया. निडळ म्हणजे नशीब. त्या पोरालाच तिनं जर जवळ केलं नाही तर मग नशीब म्हणायचं, दुसरं काय. तसं देवा तू आम्हाला जर जवळ केलं नाही तर आमचं नशीब म्हणायचं, मग असं म्हणायचं तुकारामाला. तुका म्हणे किती घातली लांबणी समर्थ होऊ नये केवढ्यासाठी. देवा हे किती उशीर लावलायस. मला तो आतापर्यंत प्राप्त व्हाय पाहिजे होतास, परंतु एवढ्या ह्या केवढ्यासाठी. अगदी तू समर्थ एवढा मोठा असून सुद्धा अगदी छोट्याच्या गोष्टीसाठी किती लांबण लावीत बसलाय. मला तू भेट, मला तू प्राप्त हो, माझं हे संकट दूर कर, माझे अभंग पाण्यातनं वर येऊ देत, असं म्हणणं आहे तसं. स्तुती तरी काय करू कोणापासी, कीर्ती तरी ऐसी वाखाणावी. देवा तुमची स्तुती तरी किती आणि कोणापाशी करू आणि तुझी कीर्ती तरी किती गाऊ. उगाच तुझा खोटा अनुवाद करण्याचे काम मी करणार नाही. खोट्यात व नाही अनुवादाचे काम, आता उरला तो भ्रम वरी वरी. करणार नाही. त्यापेक्षा वर भ्रम राहिला तरी चालेल. म्हणवावे त्याची खूण नाही हाती, अवकाळा फजिती सावकाश. मी जी स्तुती करतो त्याचा अनुभव तुम्ही दाखवत नाही. आमची विटंबना व फजिती सावकाश चालू आहे. मी जो भजन म्हणतो त्याचा अनुभव मला येणा झालेला आहे. तुका म्हणे हे गे तुमचे माझे तोंड, होऊन या लंड आळवितो. तुकाराम महाराज म्हणतात आणि आम्ही मात्र इकडे निर्लज्ज होऊन तुझी स्तुती करीत बसतोय. तू निर्लज्ज होऊन, लंड म्हणजे निर्लज्ज होऊन तुझी स्तुती करीत, आळवणी करीत बसतोय. काहीच न लगे आदि अवसान, बहुत कठीण दिसत असा. देवा पहिल्यापासून शेवटपर्यंत काहीही आशा वाटत नाही. तुम्ही फार कठोर झाला आहात असे दिसते. माझी सर्व शक्ती खर्च पडली आहे. अवघ्याच माझ्या वेचली या शक्ती, म्हणजे माझ्या सगळी शक्ती आहे ती खर्च पडली आहे. न चलेशी युक्ती झाली पुढे. आता मला काही युक्तीही सुचत नाही तुझ्या प्राप्तीसाठी काय करावं ते. बोलिले वचन हारपले नभी, मी जे बोललो ते आकाशात विरून गेलं बोलणं. उतरलो तो उभी आहो तैसी, आणि आम्ही मात्र तुमच्याजवळ उभे आहोत. बोललेलं सगळं आकाशात विरून गेलं. तुका म्हणे काही न करावेसे झाले, थकितची ठेले चित्त उगे. तुकाराम महाराज म्हणतात आता आणखी काही करावे असे वाटत नाही. चित्त थकून शांत बसलो आहे. रूपे गोविले चित्त, पायी राहिले निश्चिंत. देवा तुझ्या रूपाकडे, तुझं जे स्वरूप आहे त्याच्याकडे पाहण्यामध्ये माझं चित्त गुंतून राहिलेलं असून तुझ्या
पायी चिंतारहित होऊन ते माझं चित्त राहिलेलं आहे. तुम्ही देवा अवघेची गोमटे, मुख देखता दुःख न भेटे. देवा तुम्ही सगळीकडूनच चांगले आहात आणि तुमचे मुखदर्शन होताच दुःखाची भेटही होत नाही. झाली इंद्रिया विश्रांती, भ्रमता पीडत ते होती. आता माझ्या सर्व इंद्रियांना विश्रांती प्राप्त झालेली आहे. ही इंद्रिये भ्रमत होती, कुठेही फिरत होती आणि मला शांती मिळत नव्हती, विश्रांती मिळत नव्हती. आता माझ्या इंद्रिये शांत झालेल्या आहेत. तुका म्हणे भेटी सुटली भवबंधाची गाठी. तुकाराम महाराज म्हणतात तुमची भेट झाली आणि माझा जो भवबंध, संसाराचं जे बंधन माझ्यावर होतं, ती गाठ सुटली आता माझी. थोर अन्याय केला तुझा अंत मी पाहिला. आणि तो देवा तुझा मी अंत बघितला. तू याय पाहिजेस इथं, हे तुझा अंत मी पाहिला. हा मी फार तुझा अन्याय केलेला आहे. एवढा अन्याय म्हणजे देवाला असं एवढं साकडं घालणं की मी मात्र घातला अन्याय. साकडं तुझ्यावर साकडं घातलं, तुला संकटात पाडला आणि मी हा अन्याय केलेला आहे. जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले. लोक जे बोलतात त्याच्यासाठी देवा मी माझं चित्त प्रक्षुब्ध, माझे चित्त प्रक्षुब्ध करून घेतलं. लोक बोलतात मला म्हणून. भागविलासी केला सीन. देवा मी यातीहीन आहे, मी तुला निष्कारण दमविले भागविले आहे. अधम मी यातीहीन, मी अधम यातीहीन आहे, तुला उगाच त्रास दिला. झाकूनही लोचन दिवस 13 राहिलो. आणि डोळे झाकून मी इथं 13 दिवस या इंद्रायणीच्या काठाला राहिलेलो आहे, उपाशी राहायचं आहे. अवघे घालून या कोडे तान भुकेचे साकडे. मी देवा तुला कोडं घातलं, तान भुकेचे मला तुला संकट घातलं आणि योगक्षेम पुढे तुझं करीतो करणे लागेल. आणि माझा योगक्षेम म्हणजे माझा उदरनिर्वाह देवा तूच चालविला पाहिजेस. उदकी राखिले कागद चुकविला जनवाद. माझे कागद तू पाण्यामध्ये राखलेस. लोकांना अनेक म्हणतं की असा चमत्कार जे आहे, चमत्कार आणि अलौकिक अशा ज्या गोष्टी आहेत त्या विज्ञानाला मान्य नाहीत. पण इथे तरी दिसते गेले आणि इथं जे दिसते ते खरं आहे. त्याचा अनुभव जेव्हा यायचा असतो, त्याचा अनुभव लोकांना त्याचा अनुभव यायला लागतो. जेव्हा अनुभव येतो त्यावेळेला अलौकिक गोष्टीसुद्धा ह्या खऱ्या वाटतात. परंतु सांगितलं तर लोकांना पटत नाही आणि सांगूही नाही की असा देव असा भेटला मला, देव आला पाण्यात अभंगवर आले, हे सांगू नये. कारण ह्या अंधश्रद्धा वाढविण्यासारख्या आहे. तो कोल्हापुरात तो साई महाराज मला बोलतोय म्हणून 4 कोटी रुपये काढले. साईबाबा बोलतोय. मग साईबाबाला पोलिसांनी बडीला चांगला मग बोलायला लागला. साईबाबा उदकी राखिले कागद चुकविला जनवाद. जनवाद म्हणजे लोकांचा अपवाद देवा चुकविलास आणि माझे कागद उदकात पाण्यातलं हे रक्षण केलेस. तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही तुमचं ब्रीद, भक्तांचा सांभाळ करणं हे तुमचं ब्रीद आहे, तर ते तुम्ही राखलं आणि माझे अभंग पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही तरुण नेले. आणि ही जरी अलौकिक गोष्ट दिसत असली तरी ही गोष्ट सत्य आहे, ही ध्यानात ठेवली पाहिजे. तुकाराम सारखा तुकाराम कशाला असं खोटं लिहिल की माझ्या अभंग पाण्यातनं देवा वाढवलं, तो कशाला खोटं लिहिल. आणि त्याच्याजवळचे लोक तरी ते लिहिणारे कसं लिहिते. ही गोष्ट खरी आहे, अलौकिक आहे. आता पटत नाही बुद्धीला, मग ते म्हणून सोडून द्यायची. तू कृपाळू माऊली आम्हा दीनांची सावली. देवा तू कृपा करणारी आमची आई आहेस आणि आमच्या गरीब लोकांची तू सावली आहेस. न संवरित आली बाळवेशे जवळी. आणि तू लगबगीने बाळवेश धरून माझ्या जवळ आली आहेस.
ते कसा ते अभंग तरले त्यावेळेला काय सांगतात, बाळ वेश धरून देव 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 आला, बाळ वेश धरून पांडुरंग आला, श्रीकृष्ण आला आणि ते अभंग त्या तुकारामाकडे दिले. माझे केले समाधान रूप गोजी रे सगुण. देवा तुम्ही माझं समाधान केलं आणि तुमचं सुंदर रूप मला दाखवलंस. निवविले मन आलिंगन देऊनी, आणि मला आलिंगन दिलंस, मला मिठी मारलीस आणि माझं मनाचं शांतता केलीस, समाधान केलंस. कृपा केली जना हाती पायी ठाव दिला संती. कृपा केली देवा, तू माझ्यावर कृपा केलीस आणि लोकांच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, संतांच्या पायाजवळ मला जागा मिळवून दिलीस. कळू नये चित्ती दुःख कैसे आहे ते, आणि दुःख मला दुःख म्हणून काय असतं ते मला तू दुःख दिलंच नाहीस, तू मला सुखच दिलंस, असं तुकाराम महाराज. तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करी ओ माझे आई. तुकाराम महाराज म्हणतात, तुला मी 13 दिवस उपोषण करून संकटात घातला, मी अन्याय केलाय, मला आता माझी आई मला क्षमा कर, माफ कर. आता पुढे काही तुझे घालू साकडे. आता तुला मी कसले साकडे घालणार आहे, मी काय तुला यापुढे साकडे घालणार नाही. कापो कोणी माझी मान सुखे पिडवत दुर्जन. तुकाराम महाराज म्हणतात, कोणीतरी येऊन माझी मान कापू दे, किंवा मला हे दुर्जन लोक मला किती त्रास द्यायचा ते देऊन, तुझं होय सीण ते मी न करी सर्वता. देवा तुला जे त्रासदायक होईल, तुझा जो दुःखदायक होईल ते मी करणार नाही. मग कोणी माझी मान कापो किंवा दुर्जन माझी कितीही निंदा करो. चुकी झाली एक वेळ मद पासून चांडाळा. आता मी एकदा चुकलो, मी चांडाळ आहे, मी एकदा चुकलो आणि तुम्हाला त्रास दिला, 13 दिवस उपाशी राहिलो आणि तुम्हाला निष्कारण इकडे यावं लागलं रूप धारण करून. उभे करून या जळा माझी वयारा केल्या. देवा तुम्ही पाण्यात उभा राहिला की मी माझ्यामुळे तुम्हाला ती शिक्षा झाली आणि माझ्या वह्या राखल्याचा तुम्ही नाही केला हा विचार, माझा कोण अधिकार आहे. मी काय विचार केला नाही की मी कसला एक कसपटासारखा माणूस आहे आणि देवाला काय म्हणून मी साकडं घालायचं, ह्याचा मी काही विचार केला नाही. समर्थासी भार न कळे कैसा घालावा, आणि देवावर भार कसा घालावा ते मला कळत नव्हतं आणि तरी मी भार घातला. देवा मला क्षमा करा. गेले होऊन या मागे नये बोलो ते वाहूगे. जे आता पूर्वी झालं ते होऊन गेलं, आता काय त्याच्याबद्दल वाईट बोलायची गरज नाही. पुढील या प्रसंगी तुका म्हणे जाणावे. आता पुढं तरी असा काहीतरी प्रसंग आणू नये, देवाला साकडं घालून त्रास देऊ नये असं मला वाटतंय, असं तुकाराम महाराज म्हणतात. इकडे 5 थोडस घेऊया. हा हो काय काय जाणे मी पामर पांडुरंगा तुझा पार. पामर म्हणजे मी एक अडाणी मनुष्य आहे, मी पामर अडाणी आहे मनुष्य, अडाणी किंवा विषयामध्ये गुरफटलेला, संसारात गुरफटलेला असा मी माणूस आहे. आणि मी तुझा पार म्हणजे शेवट, अंत, तुझा शेवटपर्यंत तुझं जे हे आहे ते मी कसं काय समजून घेणार. धरलिया धीर काय एक न करशी. देवा जर धीर धरून तुझी भक्ती केली नाही तर तू काय करणार नाहीस, तू काहीही करू शकतोस. परंतु मला त्या पामराला काय कळनासं झालंय. उतावीळ झालो आधी मती मंदहीन बुद्धी. मी उतावीळ झालो, मी मतिमंद आहे, मंदबुद्धीचा आहे आणि वाईट बुद्धीचा आहे. परी तू कृपा निधी नाही केला भेर.
परंतु देवा तू कृपानिधी आहेस. तू माझा वेर केला नाहीस, माझा त्याग केला नाहीस, मला मला टाकलं नाहीस. तू देवाचाही देव, अवघ्या ब्रह्मांडाचा जीव. देवा तू देवांचाही देव आहेस. पांडुरंगा देवाचा सुद्धा देव आहे, सर्व देवांचा देव आहे. आम्हा दासा किव का भाकणे लागली. तू सगळ्या देवांचा देव आहेस आणि आम्हाला तुझी कीव म्हणजे तुझी काकुळूत करण्याची, पाया पडत बसण्याची, काकुळूत करण्याची, विनंती करीत बसण्याची का वेळ आली आमच्यावर. भाकणे म्हणजे मागणे. तुका म्हणे विश्वंभरा, मी तो पतितच खरा. हे विश्वंभरा पांडुरंगा, मी पतितच आहे. अन्याय दुसरा दारी धरणे बैसलो. मी पतित आहे आणि माझा अन्याय दुसरा हा की मी तुझ्या दारात धरून बसलो, हा माझा अन्यायच आहे. नव्हती आली सीसासुरी, अथवा घाय पाठीवरी. माझ्या सीसा म्हणजे नरड्यावर, शिरावर, नरड्यावर काही सुरी आलेली नव्हती किंवा माझ्या पाठीवर काय घाव पडत नव्हते. तो म्या केला हरी एवढा तुम्हा आकांत. मी एवढा आकांत करून देवा तुला एवढं साकडं घालायची काय गरज होती. काय कोण माझी मान कापत नव्हतं किंवा माझ्या पाठीवर काय घाव पडत नव्हतं. वाटीलासी दोही ठाई मजपासी आणि डोही. देवा तुला 2 ठिकाणी राहायला लागलं. माझ्याजवळ आलास माझं जीव रक्षण करण्यासाठी आणि वह्या रक्षण करण्यासाठी मी पाण्यातही तुला राहायला लागलं. डोहात बी राहायला लागलं आणि माझ्या जवळ बी राहायला लागला. लागू दिला नाही येथे तेथे आघात. इथे मी उपाश आहे, मला मरू दिलं नाहीस, मला काय आघात होऊ दिलं नाहीस. आणि तिकडे वह्या पाण्यात बुडल्या त्या बी भिजू दिल्या नाहीस. दोन्हीकडे तू रक्षण केलंस आमचं. जीव घेती माये बापे थोड्या अन्यायाच्या कोपे. जरासा जर काय अन्याय झाला तर आईबाप सुद्धा मुलाचा जीव घेतात. 10 रुपयाचा त्रास देते म्हणून परवा एका आईनं पोरग्याच्या डोसक्यात दगड घालून मारलं, पेपरात आलतं. आलतं ना काय. तसं जीव घेती माये बापे थोड्या अन्यायाच्या कोपे. आईबाप सुद्धा देतात, पण हे तो नव्हे सोपे साहो तोची जाणीतले. परंतु देव तसा नाही. किती अन्याय केला तर देवा तू काय आमचं हे करत नाहीस, तू किती मोठा आहेस असं तुकाराम म्हणतात. तुका म्हणे कृपावंता तुझा ऐसा नाही दाता. कृपावंता तर तू आहेस, तुझ्यासारखा देणारा देवा कोणीही नाही. काय वाणू आता माझी वाणी माझी खुंटली. तुझं काय वाणू म्हणजे तुझं वर्णन काय करू, वाखाणणी काय करू. माझी वाणी खुंटली. देवा तू किती मोठा आहेस. आता देवा किती मोठा आहे ते सांगतोय. तू माऊली हुनी मयाळ. तू देवा तू आईपेक्षा बी माया करणारा आहेस, मायाळू आहेस. चंद्राहुनी शीतळ. चंद्र हा शांत असते. सूर्याची उष्णता आवडून त्यात दगमग होती माणसाची, चंद्राला शांत शीतळ होते. पण देव ह्या चंद्राहून सुद्धा शीतळ आहे. पाण्याहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. हे पाणी पातळ आहे, त्याच्यापेक्षा देव पातळ आहे. आणि देवाच्या पाण्यावर जसे कल्लोळ म्हणजे लाटा, तरंग. पाण्यावर जसे कल्लोळ येतात त्याप्रमाणे देवा तुझ्या ठिकाणी प्रेमाचे कल्लोळ येतात, प्रेमाचे तरंग येतात. देऊ काशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा. देवा पांडुरंगा तुला मी दुसरी कसली उपमा देऊ, म्हणजे दुसरी तुझ्या बरोबरी कुणाची तुलना करू मी. उपमा देणे म्हणजे तुलना करणे. ओवाळूनी नामा तुझ्यावरूनही टाकेली. की तुझ्या नामावरून मी माझी जी काय आहे ती ओवाळून टाकलेली, माझा देह ओवाळून टाकलेला आहे. तुआ केले रे अमृता
गोड त्याही तू परता. तू तू देवा अमृत तयार केलेलं आहेस, पण त्या अमृतापेक्षाही तू गोड आहेस. यांचा पाचा तत्वांचा जनिता, सकळ सत्ता नायक. तू पाच तत्व जे आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही पाच तत्वांचा तू जनिता आहेस, म्हणजे तू जनक आहेस, बाप आहेस. पाच तत्व तुझ्यापासून जन्माला आलेले आहेत. आणि सकळ सत्ता देवा, सगळी सत्ता तुझ्या जवळच आहे. काही न करी बोल, काही न बोलोनी आता, उगाच चरणी ठेवितो माथा. देवा म्हणतात, मी तुकाराम म्हणतात, मी आता काय बोलत नाही, उगाच अगदी शांतपणे तुझ्या पायावर मी डोकं ठेवतो. तुका म्हणे पंढरीनाथा, क्षमा करी अपराध. पंढरीनाथा, मी तुला 13 दिवस उपोषण करू, जो त्रास दिला तो माझा अपराध झालाय, मला आता क्षमा कर. पुढचा अभंग आहे. मी अवघडी अन्यायी किती म्हणून सांगो काही. देवा, मी अवगुणी आहे, मी अन्याय आहे, किती म्हणून सांगू. आता मज पायी ठाव देई विठ्ठले. परंतु आता देवा, तुझ्या पायाजवळ मला जागा दे. पुरे हा संसार कर्म वळीवंत दुस्तर. मला हे संसार नको आहे, पुरे झाला. माझं कर्म आहे हे दुस्तर आहे, कर्म माझं नशीब फार वाईट आहे. राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ. माझं नशीब मला एका जागी बसू देत नाही, सगळं सारखं धडपडायला लावतंय. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटी रंग. माझ्या बुद्धीचे ते तरंग आहेत, ते सारखे. अनेक बुद्धीचे तरंग, माझ्या बुद्धी सारखी बदलते, चंचल आहे. आणि त्या बुद्धीचे रंग सतत बदलतात. धरू जाता संग तव होतो बाधक. आणि जर कोणाची संगत धरावी तर ती संगत सुद्धा मला बाधिकार म्हणजे घातकच होती. तुका म्हणे आता अवघी तोडी माझी चिंता. देवा पंढरीनाथा, मला जी चिंता लागली ती तोडून टाक एकदा. येऊनी पंढरीनाथा वास करी हृदयी. अरे काय मागतात? देवा, तू ये पंढरीनाथा आणि माझ्या हृदयात तू वस्ती कर. म्हणजे माझ्या हृदयात दया, क्षमा, शांती हे सगळे येऊ देत. देव कोणी येऊन अशी मूर्ती येऊन बसत नाही आत. तर देवा, म्हणजे आपल्या चांगल्या भावना मनामध्ये माझ्या येऊ द्यात, असं तुकारामाला म्हणायचं आहे. 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पवसी अनंता माय बापा. पांडुरंगा माय बापा, 13 दिवस झालो मी इथे काही न खाता पिता अनुष्ठान मांडले आहे. निश्चक्र न पवसी, परंतु तू काय मला पावलेला नाहीस. पाषाणाची खोड घेऊनही बैसलासी. तू अंगावर खोड घेतलीस. कोण काय करते? घोंगड्याची खोड घेते, कोण चादरीची घेते. तू दगडाची खोड घेतलीस, पाषाणाची खोड घेऊन बसलायस. आत काय मला मी बाहेरनं ओरडते ते का तुला ऐकू बी येणं झालंय? काय ऋषिकेशी झाले तुझं? ही दगडाची खोड घेऊन तू बसलायस, तुला काय झालंय सांग. तुझं आता प्राण मी त्यजीन. देवा, मी तुझ्यासाठी आता माझा जीव द्यायला तयार आहे. हत्या मी घालीन पांडुरंगा. आणि माझा जर जीव गेला तर तुझ्यावर माझ्या हत्येचं पातक तुझ्या डोक्यावर घालीन. फार विठाबाई धरली तुझी आस. विठाबाई, देवालाच तो म्हणतो माझ्या आई, असं तुझी मी आशा धरली. करीन जीवा नाश पांडुरंगा. मी माझा जीवाचा नाश करून घेईन तू जर मला तुम्ही भेटला नाहीस तर, माझं हे रक्षण केलं नाहीस तर. तुका म्हणे आता मांडिले निर्वाण, प्राण हा सांडेन चंद्रभागी. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता निर्वाण मांडलेला आहे. आणि तू जर मला प्राप्त झाला नाहीस, या संकटातून तारलं नाहीस, माझे अभंग जर वाचवले नाहीस,
तर मी चंद्रभागेमध्ये प्राण देईन असं तुकाराम म्हणतात.